नमस्कार. आज सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 ॲग्रोशिवार रील्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बांगलादेशमध्ये काल घोजडंगा बॉर्डरवरनं म्हणजे 21 डिसेंबर रोजी साधारण 49 गाड्या किंवा 49 ट्रक कांदा रवाना झाला. आता बांगलादेशचे जे कांद्याचे दर आहे भारतीय कांद्याला मिळणारे ते प्रकारानुसार थोडे घटलेले दिसत आहेत. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. नाशिकचा जो नवीन कांदा आहे त्याचे दर रुपयामध्ये 40 ते 44 रुपये. नाशिकच्या जुन्या कांद्याला जो मीडियम मोठा असं त्याला म्हटलं जातं तो 38 ते 39 रुपये. सुपर गोल्ट्याला 39 ते 40 रुपये. गोल्ट्याला 39 ते 40 रुपये. आणि गोल्टा गोल्टीचे दर मात्र उपलब्ध नाही आहेत. मध्य प्रदेशमध्ये जो कांदा मध्य प्रदेशमधनं जातो आहे त्याच्या मीडियम मोठा जो कांदा आहे त्याला 36 रुपये 50 पैसे ते 37 रुपये 50 पैसे साधारण 36 ते 37 रुपये दर आहेत. त्याच्यानंतर राजस्थानचा जो नेट बॅगमधला कांदा जातो आहे किंवा गोणीमध्ये जो कांदा जातो आहे त्याला 38 ते 39 रुपये दर मिळत आहे. हे सध्याचे दर आहेत. दुबईमध्ये कांद्याचे जे दर आहेत भारतीय जुन्या कांद्याचे ते अजूनही 0.40 ते 0.70 दिरहम आहे. म्हणजे साधारण 10 ते 12 रुपये किंवा 15 रुपयांपर्यंत त्याचे दर मिळत आहेत. पाकिस्तानचा जो कांदा आहे त्याचे दर साधारण 1.40 ते 1.80 दिरहम असे आहेत. आणि भारताचा नवीन जो कांदा आहे तो पण साधारण 1.80 किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिरहम आहेत. म्हणजे थोडक्यात तो 35 ते 40 रुपयापर्यंत आहे. याच्या संदर्भात सविस्तर आपण बोलूच. याचे काय परिणाम होतात या संदर्भात आपण माहिती घेणारच आहोत. आजच्या दिवस इतकंच. नमस्कार.